बारामतीत नेत्यांचं दुकान चाललं नाही. शरद पवार. बारामती तालुक्यात एक गोष्ट जनतेनं सिद्ध केली. नेते जे होते त्यांचं दुकान चाललं नाही. सामान्य माणसं, लहान शेतकरी, कष्टकरी, कामगार त्यांचं दुकान चोरात चाललं. यामुळे नवीन तरुणांची पुढे पिढी आली. या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल, प्रश्न कसे सुटतील यावर लक्ष देणं हे आम्हा लोकांची जबाबदारी राहील, असं शरद पवारांनी बारामती तालुक्यातील सांगवीमध्ये म्हटलंय. गावचे नेते होते की कुठे होते कुणा ज्याला ओळखत गेले ते कुठे असतात दिसत. काही ठिकाणी दोन नक्की तर लोकांनी स्नान केलं. त्याचे जनता भाषण संघटनेचे अध्यक्ष सदाशिवराव सातवते, माजी बारामतीचे गटसंघ अध्यक्ष सतीश भवरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ही मंडळी निवडणुकीसाठी गावात यायची, पण पोलीस त्यांना भेटायलाच आहे. रोजचे अजिबात सर्वच कार्यकर्ते असायचे. पण मतदान ज्या दिवशी जी झाली तेव्हा कळलं की गाव मोर्चांच्या हातात नाही. गावच्या नेत्यांनी आतापर्यंत मोर्चाची किंमत केली, तर जनतेची भावनाची किंमत मोठ्या नेत्यांनी केली नाही, तर त्यांना त्यांची जागा रखण्याचं काम न होता सामान्य लोक आणि तरुण पिढी गेली करून टाकली. तुमचं भाग्य इतकं खराब आहे की त्या भाग्यात हात सुद्धा घालताय. हात जर घातला तर काय होते कळत नाही. आणि आज भागी कसं नीट करून घेता येईल याचा आग्रह आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार करतो. दोन्ही सरकार आमच्या हातात नाही, आज नाही. उद्या निवडणुका येतील. कालच्या निवडणुकीला काम कसं झालं तसं काम झालं. राज्य सरकार तसं हातात येत नाही होतं. राज्य सरकार हातामध्ये आलं ही दुसरी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही. नेत्यांनी काही केलं नाही, पण कोणी जर करायचं आहे तर तुमच्या पाठीची शक्य भूमिकेनं तुम्हाला सरकारने केलं. या गोष्टीत लक्ष दिलं जाईल आपण एका विचाराला राहू आणि दुरुस्त करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.